नमस्कार, मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास रताळ्याचे गोड काप. झटपट होणारे, मोजक्या साहित्यात बनणारे असे हे पौष्टिक रताळ्याचे गोड काप तुम्हालाही बनवायचे असतील तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सगळ्यांना आवडणारे रताळ्याचे गोड काप बनवूयात. हे काप बनवण्यासाठी आपल्याला असे मध्यम जाडीचे रताळे घ्यायचे आहेत. रताळे घेताना खूप जास्त जाड घेऊ नका. त्यानंतर वरची साल काढून आपल्याला रताळ्याच्या अशा मध्यम जाडीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. रताळ्याच्या सालीला भरपूर माती असते, त्यामुळे इथे मी रताळ्याची साल काढून घेतली आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सालीसकट रताळी घेऊ शकता. आता एक जाड कढई घेऊन आपण 2 चमचे साजूक तूप घातलं आहे. रताळ्याचे काप केल्यानंतर आपल्याला लगेचच ते पाण्यामध्ये ठेवायचे आहे, त्यामुळे काप काळे पडणार नाहीत. आता मंद गॅसवर आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं तुपावर हे काप चांगले परतवून घ्यायचे आहेत. रताळ्याचे काप करताना खूप जास्त जाड ठेवू नका. जाड ठेवले तर मग ते लवकर शिजणार नाही आणि प्रमाणाच्या बाहेर पातळ त्याचे चिप्स करू नका, नाहीतर मग त्याचा लगदा तयार होऊन जाईल. शक्य असेल तर एकसारख्या जाडीचे आपल्याला हे रताळे असे कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून एकाच वेळी शिजतील. आता इथे मी गूळ चिरून घेतला आहे. आपल्या आवडीनुसार इथे गूळ घालायचा आहे. रताळे जर जास्त गोड असतील तर गूळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी घातलात तरीही चालेल. तुपावर मस्त रताळ्याचे काप आपण परतून घेतल्यावर आपल्या आवडीनुसार यामध्ये चिरलेला गूळ घालायचा आहे. इथे आपण गूळ आणि साखर दोन्हीही वापरू शकतो. एक वेळ आपण व्यवस्थित हे काप कालवून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही. गुळाचं पाणी सुटेल त्यामध्ये हे काप अगदी व्यवस्थित शिजून जातात. झाकण ठेवून आता आपण वाफेवर हे काप शिजवून घेणार आहोत. आपण एक वेळा झाकण उघडून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता गुळाचं आता पाणी सुटलं आहे. ह्या पाण्यातच हे काप अगदी व्यवस्थित शिजतील. 4 ते 5 मिनिटात हे काप अगदी मस्त शिजतात. मध्ये 1 ते 2 वेळा मी काप व्यवस्थित कालवून घेतले आहेत, त्यामुळे सगळीकडनं अगदी व्यवस्थित एकसारखे शिजतील. झाकण काढल्यानंतर आपल्याला असं कढईवर हे काप पसरवून द्यायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये थोडाफार पाक शिल्लक असेल तो आटून जाईल. आता आपण पाहूयात. अगदी मस्त हे रताळ्याचे काप इथे शिजलेले आहेत. आता चिमूटभर आपण चवीसाठी इथे वेलची पूड घालणार आहोत. तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स कट करून तेही घालू शकता, मात्र ड्रायफ्रुट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. एक वेळ आपण पुन्हा व्यवस्थित काप कालवून घेतले आहेत. अशा प्रकारे आता कढईमध्ये आपण काप पसरवून 1 मिनिटभर राहू दिली आहे, जेणेकरून उरलेलं संपूर्ण पाणी हे आटून जाईल. इकडे आपले रताळ्याचे काप तयार झाले आहेत. आपण वाढून घेऊ. तुम्हाला जर काप थोडे रसरशीत हवे असतील तर तुम्ही गुळाचा पाक थोडा शिल्लक ठेवलात तरीही चालेल, मात्र आमच्याकडे असे मोकळे सुटसुटीत हे काप खायला आवडतात, त्यामुळे मी संपूर्ण पाणी इथे आटवून घेतलं आहे. इथे आपण तूप घातलेलं असल्यामुळे रताळ्याच्या कापांना मस्त अशी चकाकी आलेली आहे. अगदी व्यवस्थित एकसारखे शिजले आहेत. कापांचा रंग तुम्ही पाहू शकतात, मस्त सोनेरी असा आला आहे. नेहमी जर उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे झटपट होणारे पौष्टिक असे रताळ्याचे गोड काप तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आजचे हे काप आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.